लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची सभा आर्वी येथे आहे, त्यांना आर्वीला जायचं आहे। त्याकरता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सभेला सुरुवात करावी। यानंतर सुद्धा भाषण होणार आहे, सभा इथे संपणार नाही। मी यानंतर जोगेंद्रजी कवाळे यांचं सुद्धा भाषण होईल। मी सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी या जाहीर प्रचार सभेला संबोधित करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या आपल्या या जाहीर सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि येत्या 23 तारखेला तुमच्या आशीर्वादाने जबरदस्त परिवर्तन करून जे सावनेरचे आमदार होणार आहेत ते डॉक्टर आशिष देशमुखजी, प्राध्यापक जोगेंद्र कवाळेजी, आमदार मुनमुन रायजी, अशोकराव मानकरजी, राजू पोद्दारजी, नानाजी मोहोड, ताराचंदजी बावरिया, अशोकराव धोटे, आयुश्रीताई देशमुख, मनोहरजी कुंभारे, प्रकाशजी टेकाडे, मीनाताई तायवाडे, रामराव मोवाडे, संजय टेकाडे, पृथ्वीराज बोरकर, किशोर चौधरी, शांताराम गावंडे, बबलू ठाकूर, अशोकराव तांदुळकर, आशिष फुटाणे, विलास म्हणाले, रमेश जैन, चंद्रशेखर लांडगे, राहुल बागडे, शालिनीताई गोस्वामी, छायाताई ढोले, अर्चनाताई चौधरी, प्रकाशजी पांतावणे, विश्वजित सिंग, रतनजी ठाकूर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज विधानसभा 2019चा प्रचार संपतोय आणि यावेळी मी आता जवळजवळ महाराष्ट्राचा दौरा करून ही माझी सभा आहे, यानंतर माझी शेवटची सभा आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जाऊन आलो आणि मी तुम्हाला आज विश्वासानं सांगतो, महाराष्ट्राचा फील मला आलाय, महाराष्ट्राची मानसिकता तयार झाली आहे। 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। पण माझा सवाल तुम्हाला आहे, सरकार तर आम्ही आणतो, पण त्या सरकारमध्ये सावनेरचा आमदार असेल की नाही, हा सवाल तुम्हाला विचारण्याकरता मी आलो आहे। बंधू भगिनींनो, परिवर्तनाची यापेक्षा मोठी संधी तुम्हाला जन्मात मिळणार नाही। आता चुकला तर पस्तावण्याशिवाय काही हातात राहणार नाही। तुम्ही बघा, इतके वर्ष सुनील बाबू या मतदारसंघाचे आमदार राहिले आणि या सगळ्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काय सावनेर मतदारसंघाची अवस्था आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे। आज आपण पाहतो, माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या नागपूर शहराचा आणि नागपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला। इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं ही आपण या जिल्ह्यामध्ये केली, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये केली। पण दुर्दैवाने आपण जर बघितलं तर 12 मतदारसंघ आज या नागपूर जिल्ह्यात येतात। या 12 मतदारसंघातला सगळ्यात मागास राहिलेला मतदारसंघ जर कुठला असेल
तर हा सावनेर मतदारसंघ आहे. कारण इथल्या आमदारांना इतके वर्ष जे निवडून आले त्यांना हे माहिती होतं की मी विकास केला तर लोक प्रश्न विचारतात, त्यापेक्षा लोकांना दाबून ठेवा, लोकांना प्रश्न विचारू देऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी विकासाचं राजकारण नाही झालं, दादागिरीचं राजकारण झालं, दादागिरीचं राजकारण. आणि आता आशिष बाबू म्हणत होते मला रोजगार आणायचा आहे, मला रोजगार आणायचा आहे. आशिष बाबू, सुनील बाबूंनी देखील या ठिकाणी रोजगार दिला, तुम्ही त्यांना नाव ठेवू शकत नाही. त्यांनी या ठिकाणी सट्ट्याचा रोजगार दिला, पट्ट्याचा रोजगार दिला, रेतीचा रोजगार दिला, चोरी चकारीचा रोजगार दिला. चांगल्या घरच्या पोरांना कामाला लावण्याचं आणि त्यांचं जीवन खराब करण्याचं काम या मतदारसंघामध्ये झालं. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे हे या ठिकाणी होताना दिसतात. माझ्या पोलिसांना सर्वात जास्त त्रास जर कुठल्या एका मतदारसंघात असेल अवैध धंद्याचा तर तो या सावनेर मतदारसंघामध्ये आहे. कारण लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद त्या धंद्यांना आहे. कुठेतरी हे संपवलं पाहिजे. जर नागपूर जिल्हा विकासाकडे जात असेल तर सावनेरही विकासासोबत गेला पाहिजे. आणि म्हणूनच हे अतिशय महत्त्वाचं आहे की एक असा लोकप्रतिनिधी आपण निवडून आणला पाहिजे ज्याला विकास काय हे समजतं, ज्याला खऱ्या अर्थानं सावनेरच्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे, त्यांचं जीवन बदलायचं आहे. आणि हे काम जर कोणी करू शकत असेल तर ते डॉक्टर आशिष देशमुख या ठिकाणी करू शकतात. तुम्ही बघा आपल्या जिल्ह्याचं केवढं मोठं नुकसान झालं. आज आपण पाहतोय राज्यामध्ये तेच जिल्हे पुढारले ज्या जिल्ह्यांच्या जिल्हा बँका जिवंत आहेत. आज पुण्यासारखी जिल्हा बँक, सातारासारखी जिल्हा बँक स्वतःच्या भरोशावर 3 लाखापर्यंतचं कर्ज 0% व्याजावर शेतकऱ्याला देते आणि त्यासोबत कारखान्यांना 100 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी कर्ज देऊन मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रातले कारखाने उभारते. आपल्या नागपूरची अवस्था काय आहे? आपली DCC बँक मेली. ती केवळ DCC बँक नाही मेली, त्या DCC बँकेसोबत माझा जो शेतकरी आहे त्याची स्वप्न मेली, त्याच्या खातेदाराची स्वप्न मेली. आणि या जिल्ह्यामध्ये कृषी आधारित जी अर्थव्यवस्था उभी करायची होती ती अर्थव्यवस्था पूर्णपणे संपली. आणि याच्या पाठीमागे आहे कोण? हा बँकेचा घोटाळा केला कोणी? हे शेकडो कोटी रुपये जे खऱ्या अर्थानं गरिबाचे होते, शेतकऱ्यांचे होते, हा सगळा पैसा गबन झाला आणि ही बँक पूर्णपणे बुडाली. हे तर ठीक आहे की आशिष बाबू तुम्ही आंदोलन केलं, आपल्या सगळ्या लोकांनी आंदोलन केलं, डॉक्टर साहेबांनी खऱ्या अर्थानं मी त्यांचं अभिनंदन करेन. हा माणूस कधी थांबला नाही. डॉक्टर पोद्दार त्या व्यक्तीचं नाव आहे जो घाबरला नाही, जो थांबला नाही, जो संघर्ष करत राहिला, जो लढत राहिला. आणि आज ही मंचावरची सगळी शक्ती त्यांच्या सोबत उभी राहिली आणि एक मोठं आंदोलन आपण उभं केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की इतक्या वर्षानंतर का होईना पण आमची बँक बुडवल्याबद्दल या ठिकाणी सुनील केदारांना कोर्टाने 6 वर्षाची शिक्षा ठोठावली. आज ते बेलवर बाहेर आहे, 5 वर्षाची. आणि पुढचे 6 वर्ष ते निवडणूक लढू शकत नाही. करून टाकू काही करू. पण आता त्यांनी वहिनींना समोर केलाय. आपल्या घरच्या स्त्रियांवर बोलण्याची आपली पद्धत नाही, त्या चांगल्या आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. पण मला सांगा, समजा त्या निवडून आल्या आमदार म्हणून, त्या काम करतील की सुनील बाबू करणार आहे? सुनील बाबूच करणार आहे ना. आता एक खासदार इथे निवडून आला, तो खासदार कुठे दिसतो तुम्हाला? त्या खासदाराचं काम कोण करून राहिलं? त्याला चालवून कोण राहिलं? त्याचे अधिकार कोण वापरून राहिलं? सुनील बाबूंनी त्याला रबर स्टॅम्प बनवलं
आणि सुनील बाबू सर्व चालवून राहिले. उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी जर काँग्रेसचा आमदार निवडून आला, तो आमदार नाही, सुनील केदारच पुन्हा आमदार बनेल आणि तुमच्या डोक्यावर बसून चक्की दळेल. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठल्याही भावनेत आता जाऊ नका. या ठिकाणी परिवर्तनाची हीच ती वेळ आहे. सही समय है, यही समय है, परिवर्तन का समय है. हे सगळे लोक लक्षात ठेवा. आम्हाला इच्छा आहे ही जी विकासाची गंगा या नागपूरमध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आणली, ही गंगा या सावनेरमध्ये आम्हाला आणायची आहे. त्याकरता रोकटोक नको, त्याकरता त्याचं स्वागत करणारा आमदार आम्हाला सावनेरमध्ये हवाय. आणि तुम्ही सांगितलं फेरोलाईच्या संदर्भात, खरं म्हणजे मी तर पूर्ण तयारी करून ठेवली आहे फेरो अलॉय क्लस्टर तयार करण्याची. तुम्ही डॉक्टर फक्त निवडून या. या ठिकाणी तुम्ही आशिष बाबूला निवडून द्या. तुम्ही चिंता करू नका. देशामध्ये सर्वात कमी दरामध्ये वीज या फेरो अलॉय क्लस्टरला देऊन एक मोठा क्लस्टर आम्ही उभा करू. आज आपण जर गडचिरोलीमध्ये 30,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आज गडचिरोलीच्या आयरन ओरच्या भरोशावर 1,00,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूरमध्ये या ठिकाणी आपण आणू शकतो. तर या फेरोअलायच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करू शकतो. पण त्याकरता इच्छाशक्ती असलेला व्यक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती हे डॉक्टर आशिष देशमुख यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते हे निश्चितपणे करू शकतात. या ठिकाणी फर्टिलायझर प्लांट गेले 1.5-2 वर्ष माझ्या मागे सातत्याने ते पाठपुरावा करतात आणि आम्ही ते अंतिम टप्प्यात नेलेलं आहे. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये या सावनेर क्षेत्रामध्ये तो देखील होताना दिसेल आणि विशेषतः पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी मोठ्या प्रमाणात इथे इकोसिस्टम तयार करून, जसं आपण त्या ठिकाणी अंभोऱ्याला केलं, 350 कोटी रुपये दिले, गडकरी साहेबांनी पूल बांधला. येत्या काळामध्ये पर्यटनाचं सगळ्यात मोठं केंद्र हे अंभोरा होणार आहे. तसंच या सावनेरच्या क्षेत्रामध्ये आम्ही हे करू शकतो, कारण सगळ्यात जास्त रोजगार हा पर्यटनातून मिळतो. पण त्याकरता मला माझा आमदार हवाय, मला भाजपचा आमदार हवाय. आणि मला समजलं या भागामध्ये जे WCLचे क्वार्टर आहेत त्यांना दर इलेक्शनमध्ये धमकी मिळते, तुम्ही जर मला मतदान केलं नाही तर तुमचे क्वार्टर तोडून टाकू, पाणी पुरवठा रद्द करून टाकू. काळजी करू नका. केंद्रात सरकार कोणाचं, राज्यात सरकार, दोन्हीकडे आपलं सरकार आहे. कोणाच्यात ताकद नाही, कोणाच्यात हिम्मत नाही, कोणी हे करू शकत नाही. मी तुम्हाला आज सांगतो, तुम्हारा बाल भी बाका नहीं होने दूंगा. हिम्मत के साथ मैदान में उतरो. अरे किती दिवस दहशतीत जगाल? दहशतीत जगण्याचे दिवस संपलेले आहेत. आता खुल्या मनानं मान वर करून ताठ मानेने जगण्याचे दिवस आले आहे. हा स्वतंत्र भारत आहे. या स्वतंत्र भारतामध्ये कोणी तुम्हाला या ठिकाणी दाबू शकत नाही. आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या करता सातत्याने निर्णय केले. आपण शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला. 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला. आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण नमो किसान सन्मान योजना आणली. मोदीजींच्या 6,000 रुपयासोबत आपणही 6,000 रुपये दिले, 12,000 रुपये खात्यात दिले. आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर 12,000 नाही 15,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण टाकणार आहोत. यासोबत आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल हे माफ करण्याचा निर्णय आपण घेतला.
आता बिल 000 येत आहे आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. शेतकऱ्याला वीज बिलातनं सूट ही आपल्या सरकारने या ठिकाणी दिली आहे. यासोबत आमचा शेतकरी सातत्याने म्हणतो, साहेब आम्हाला दिवसा 12 तासाची वीज द्या, आम्हाला रात्री शेतामध्ये वीज मिळते, त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते, त्यामुळे आम्हाला दिवसा 12 तासाची वीज हवी आहे. ही दिवसा 12 तासाची वीज देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेती वीज वितरण कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले. पुढच्या 18 महिन्यामध्ये हे सौर ऊर्जेचे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर 365 दिवस महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज मिळेल आणि रात्री मागितली तर रात्री पण मिळेल. म्हणजे 365 दिवस 24 तासाची वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले तर आम्ही भावांतर योजना घोषित केली. लोकसभेपूर्वी आम्ही सांगितलं होतं 5,000 रुपये खात्यामध्ये देऊ. लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचे 4,000 कोटी रुपये आम्ही टाकले आणि आताही निर्णय केलाय, जेव्हा जेव्हा कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी होईल त्यावेळी जेवढा भाव कमी असेल तेवढे पैसे राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल. आम्ही निर्णय केला. यावेळी पाऊस जरा वाढला आणि त्यामुळे सोयाबीन मध्ये मॉइश्चर जास्त होतं. 15% मॉइश्चर होतं, 12% अलाउड होतं. सोयाबीनची खरेदी होत नव्हती. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने 15% मॉइश्चर अलाउ केला. आता ज्यांचं सोयाबीन आहे त्या सगळ्याची खरेदी हमी भावाने आम्ही करू, पण ज्यांची कमी भावाने झाली आहे त्यांना त्याचा फरक हा त्यांच्या खात्यामध्ये देऊ. आम्ही घोषणा केली, आम्ही सोयाबीनला 6,000चा दर देणार. आमची घोषणा पाहिल्याबरोबर काँग्रेसवाल्यांनी घोषणा केली आम्ही 7,000चा दर देणार. मी म्हटलं लबाडाचं अवतन, जेवल्याशिवाय खरं नाही. आणि म्हणून कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांच्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव देत आहेत याची माहिती मी आणली. तुम्ही कोणी तपासू शकता, इंटरनेटवर आहे. गुलबर्ग्यामध्ये सोयाबीनचा भाव आहे 3,800. 3,800 मध्ये खरेदी चालली आहे. इथे येऊन सांगायचं 7,000 देतो आणि 3,800 खरेदी करायची. अरे पहिल्यांदा ज्या कर्नाटकमध्ये तुमचं सरकार आहे तिथे जाऊन 7,000 खरेदी करून दाखवा. हे लबाड लोक आहेत, हे सातत्याने लबाडी करतात. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने केलेली कामं सिंचनाच्या क्षेत्रामध्ये. आताच आपण कन्हान नदी वळण योजनेला मान्यता दिली. 1,880 कोटी रुपयाची योजना आहे, ज्या योजनेमुळे सावनेरच्या भागामध्ये देखील सिंचनाच्या सोयी होणार आहेत. आज नळगंगा वैनगंगा सारखी योजना 80,000 कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली, ज्या योजनेमुळे नागपूर जिल्ह्यासहित विदर्भातील 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली सिंचनाखाली येणार आहे. हे काम करणारं सरकार आहे. बंधू भगिनींनो, आपण बघा आपल्या सरकारने आपल्या या ठिकाणी कोराडी खापरखेडा या ठिकाणच्या कंत्राटी वीज कामगारांना थेट 19% वाढ दिली. आज मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये सर्वाधिक वाढ ही आपल्या सरकारने दिलेली आहे. आणि यासोबत वेगवेगळ्या मागण्या
आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी आपण मान्य केलेल्या आहे. तुम्ही या ठिकाणी मागणी केली, आपल्याला नगर परिषद करून घ्यायची आहे. काळजी करू नका, सरकार आल्यानंतर प्रस्ताव टाका, निश्चितपणे नगर परिषद देखील या ठिकाणी आपण करून देऊ. आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला. विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनींना देशाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणावं लागेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे 14 कार्यक्रम आपल्याला दिले, 14 योजना दिल्या. लखपती दीदी म्हणजे सरकारच्या योजनातनं रोजगार घेऊन जी आमची बहीण वर्षाला व्यवसाय करून 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दीदी म्हटलं जातं. आज महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. लवकरच 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्ही करणार आहोत. माझी तुम्हाला मनोहरभाऊ कुंभारे विनंती आहे आणि डॉक्टर आशिष देशमुख तुम्हाला विनंती आहे. 90,000 लाडक्या बहिणी आहेत. आता या 90,000 लाडक्या बहिणींपैकी किमान 25,000 बहिणींना लखपती दीदी तुम्ही बनवा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मी मदत करेन. या ठिकाणी या सावनेरमध्ये किमान माझ्या 25,000 बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजेत, त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे. आज आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. या दृष्टीनं लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे या ठिकाणी आपण निर्णय केला आणि आपल्या महिलांना आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, 4थ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असं 1 लाख रुपये आपण त्या घरामध्ये देतो. घरी मुलगी नाही लक्ष्मी जन्माला आली आहे अशा प्रकारचा प्रत्यय यावा हा आपला प्रयत्न आहे. आज आपण पाहू शकतो सगळ्यांना शिक्षण घ्यायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे. उच्च शिक्षणाची किंमत जास्त आहे, फी जास्त आहे. 2 लाख 4 लाख 5 लाख फी आहे. आज सामान्य माणसाच्या घरी एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर ते विचार करतात आम्ही एकाला शिकवू शकतो. मुलीला बोलवतात, सांगतात बेटा आम्ही एकाला शिकवू शकतो, आम्ही तुझ्या भावाला शिकवणार आहोत, तू BA वगैरे काहीतरी छोटंसं शिक्षण घे आणि घरी बैस, कारण शेवटी तुझं लग्नच आम्हाला करायचं आहे. अत्यंत हुशार असलेली ती मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की जर मुलीचे आई वडील मुलीला पैशाअभावी शिकवू शकत नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा शिक्षणाचा खर्च देतील आणि मुलींचं शिक्षण आम्ही मोफत केलं. 2 लाख 4 लाख 5 लाख 7 लाख कितीही फी असली तरी आता मुलींना फी भरावी लागणार नाही. ती फी राज्याचं सरकार या ठिकाणी भरेल. आज एकीकडे आमच्या महिलांकरता ST मध्ये 50% तिकिटात सूट दिली. तिकिटात सूट दिली तर ST महामंडळाचे लोक आले, म्हणाले साहेब करू नका. म्हटलं का बरं? म्हणाले सूट दिल्यामुळे आधीच तोट्यात असलेली आमची ST खड्ड्यात जाईल, ती बंद पडेल. मी सांगितलं काळजी करू नका, आम्ही मदत करू. आता महिन्याभरापूर्वी ते लोक पुन्हा माझ्याकडे आले, मला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. मी म्हटलं अरे अजब लोक आहे, आधी आले सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले काय सांगायचं साहेब, जेव्हापासून ही योजना सुरू झाली इतक्या महिलांनी या ठिकाणी प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची ST आता फायद्यामध्ये आलेली आहे, म्हणून ही योजना बंद करू नका. मी थोडीशी माहिती काढली, म्हटलं चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी तालुक्याला जिल्ह्याला कुठे जायचं असेल तर आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले की तिकिटाचा खर्चही दुप्पट होतो. तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून येता, पैसे बर्बाद करून येता.
मी गेली तर अर्ध्याच तिकिटात जाते आणि घरचे पैसे वापस घेऊन येते। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आज या ठिकाणी प्रवास करतायत आणि सरकारला दुवा देत आहेत। आज आमच्या लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आपण जमा करतोय। जेव्हा योजना घोषित केली हे काँग्रेसवाले, तुतारीवाले, उबाठावाले हे सगळे आमची गंमत करायचे, हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, हा तर जुमलाच आहे। त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आम्ही टाकून दिले। पण मला माझ्या बहिणींना सांगायचं आहे, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत, तुमच्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत, अशाच सावत्र भावांनी म्हणजे सुनील केदारांचे पूर्व निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पिटिशन टाकली। नुसती ही योजनाच नाही, महिलांच्या सगळ्या योजना, दलित आदिवासींच्या सगळ्या योजना या बंद करून टाका। या योजना म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं पैशाचा चुराडा आहे, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली। पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते, कोर्टाने योजना बंद करायला नकार दिला आणि योजना चालूच राहील म्हणून सांगितलं। आणि आता तर पुढच्या काळामध्ये 1500 नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहोत। आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, ग्राम रोजगार सेवक असेल, या ठिकाणचा कोतवाल असेल, आपला पोलीस पाटील असेल, प्रत्येक समूहाचे मानधन वाढवून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार हा आपल्या सरकारने या ठिकाणी दिला। आणि या माध्यमातून दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन आपल्या सरकारने केलं। आज आमच्या अनुसूचित जाती करता पार्टीच्या माध्यमातून परदेशी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली, एमफिलची योजना सुरू केली, त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या रोजगाराच्या योजना सुरू केल्या, वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या आदिवासींकरता चांगल्या शाळांमध्ये 50-50 हजार रुपये फी भरून त्यांच्या मुलांना शिकता यावं अशी योजना सुरू केली। आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळं ओबीसी मंत्रालय तयार केलं, त्या माध्यमातून 48 GR ओबीसी कल्याणाचे काढले, आमच्या ओबीसी समुदायाला 52 हॉस्टेल आपण दिले, त्यांच्याकरता महाज्योती सारखी संस्था आपण तयार केली, त्यांच्याकरता कर्जाच्या योजना आपण तयार केल्या। सर्व समाजांना एकत्रित घेऊन आज आपलं महायुतीचं सरकार चाललेलं आहे। पण बंधू भगिनींनो, हे सगळं होत असताना या योजना सावनेरमध्ये रोखण्याचं काम होत आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, पुन्हा एकदा सांगतो, अशा प्रकारची वेळ, अशा प्रकारची संधी जीवनामध्ये वारंवार येत नाही। यावेळी चुकलात तर पुढची पिढी तुम्हाला विचारेल, ज्यावेळी परिवर्तनाची वेळ होती तेव्हा तुम्ही काय करत होतात, तुम्हाला उत्तर देता येणार नाही। आणि म्हणून आज परिवर्तनाचा संकल्प करा, परिवर्तनाकरता मैदानात उतरा, परिवर्तनाकरता एकच निर्णय घ्या। आता 20 तारखेला फक्त कमळाचं बटन, फक्त डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांना निवडून द्या। आणि मी तुम्हाला सांगतो, हे परिवर्तन आम्ही करून दाखवू। आशिष बाबूंना या ठिकाणून तुम्ही निवडून पाठवा, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आमदार निवडून पाठवा, मी आणि बावनकुळे साहेब तुम्हाला मंत्री परत पाठवतो। तुम्ही जर आमदार निवडून दिला तर बावनकुळे आणि मी तुम्हाला मंत्री देतो, या सावनेरला मंत्री देतो। त्यामुळे सावनेरमध्ये जबरदस्त परिवर्तन करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।